नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, जी जाहिरात आलेली होती आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदाची एमपीएससी मार्फत, आणि दुसरी होती डेप्युटी डायरेक्टर पदाची. 9 तारीख ही त्याची शेवटची तारीख होती अप्लाय करायची. बऱ्याच लोकांनी अप्लाय केलं, काही लोकांना अप्लाय करताना प्रॉब्लेम आले. आज त्या गोष्टी मी काही डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत. राईट, काही लोकांचं होतं की सर डेट एक्सटेंड होणार आहे का, आता बघू काय होतं काय नाही. ओके, असं होऊ शकतं की मध्ये 2-3 दिवसाच्या गॅप नंतर डेट एक्सटेंड ही होईल, असं अगोदर पण झालेलं होतं. राईट, पण हे डिपेंड करतं की अगोदरच्या तुमच्या डेट पर्यंत किती अडचणी आल्या होत्या. राईट, आता महत्वाची सर्वात अडचण ही आती की सायंकाळी 7च्या नंतर पेमेंटच होत नव्हते. बऱ्याच लोकांनी प्रोफाईल लॉक केल्यानंतर पेमेंट होत नव्हतं. आता पेमेंट ऑनलाईन ट्राय केलं, खूप लोकांनी ट्राय केलं, त्याच्यात नो डाऊट. क्लिअर, 4-5 तास ट्राय केल्यानंतर सुद्धा पेमेंट झालं नाही. तर अशा लोकांनी घाबरायची काहीही गरज नाही. पेमेंटचं दुसरं एक ऑप्शन होतं, ते म्हणजे चलनद्वारे पेमेंट करण्याचं. राईट, तुम्ही जर पेच्या तिथं तुम्ही फॉर्म सबमिट केला, ऑलरेडी सबमिटेड म्हणून येतं, तुम्ही स्टेटस बघा. आज सर्वांनी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्या प्रत्येकानी ओके एमपीएससीच्या पोर्टलमध्ये लॉग इन केलं, वर माय अकाउंट्स येतं, तिथं अकाउंट्स तिथं क्लिक करा आणि तुम्ही अप्लाय केलेलं पूर्ण दिसेल. तर तिथं फीस पेडचं ऑप्शन येतं का, पेड झाली का हे बघा. नाही झालं असेल तर फीस नॉट पेड रेड मध्ये येतं. राईट, तर मग तिथं पेचा ऑप्शन आहे, त्या पेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर चलन जनरेट होतं. क्लिअर, आता त्या चलनला उद्या 12 तारखेपर्यंत तुम्ही, आजच शेवटची तारीख आहे 11, आजच व्हिडिओ घेण्याचं कारण काय की चलन तुम्ही 11 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंतच डाउनलोड करू शकता. उद्या चलन डाउनलोड करता येणार नाही. ते चलन तुम्ही एसबीआय मध्ये जायचं आणि तिथून ते चलन भरायचं. आता प्रश्न हा आला की अप्लाय केलं, चलन जनरेट केलं, पण एसबीआय कडे डेटाच नाही. का नाही, तर ते 24 तासाच्या आसपास कालावधी लागतो अपडेट होण्यासाठी फॉर्म, आणि त्यानंतर तुम्ही ही प्रोसिजर करू शकता. राईट, आता बघा 24 तास तर होऊन गेले, कारण परवाच्या दिवशी, काल तर खाली होतं 10 तारीख. राईट, 9 तारीख शेवटची डेट होती, म्हणजे आजपर्यंत 24 तास झाले. तरीही मी आता थोड्या वेळापूर्वी कन्फर्म केलं, अपडेट झालेलं नाही बऱ्याच जणांचा डेटा. अशा लोकांनी एमपीएससी ला कॉल करा. राईट, का कॉल करा, कारण एमपीएससी ला जर नाही कळालं की किती अडचणी आहे तर ह्या आणखीन इश्यूज येऊ शकतात. क्लिअर, त्यामुळं तुम्ही एमपीएससी ला कॉल करा आणि त्यांच्यासोबत या गोष्टीबद्दल बोला की एसबीआय कडे आमचा डेटा गेला नाही, अपडेट कधी होईल. त्यांनी मला आज सकाळी, मी केला होता एका स्टुडंटसाठी कॉल. ओके, त्यांनी मला सांगितलं की 4च्या वाजता आम्हाला एक कॉल करा, तोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगू की अपडेट झालं न झालं काय ते. क्लिअर, पण या गोष्टीचा बिलकुल सिरियसली घेऊन करा, टेन्शन घेऊ नका. डेट आणखीन वाढलेली नाही, वाढली तर मी तुम्हाला ते कन्वे करतो, पण चलनद्वारे तुम्ही राहिलेले पेमेंट करून टाका. आजच डाउनलोड करता येतं, उद्या डाउनलोड करता येणार नाही. आजचा शेवटचा दिवस आहे चलन डाउनलोड करण्याचा, त्यामुळे केलं नसेल तर करून घ्या. आणि बाकीही लोकांनी स्टेटस पेमेंटचं बघा, पेमेंट झालं की नाही ते. राईट, चुकून जर पेमेंट फेल गेलं, तुम्हाला कळालेलंच नसेल, तर तिथं नॉट पेडचं दिसेल तुम्हाला. राईट, त्यानंतर चलन डाउनलोड करून उद्यापर्यंत तुम्ही ते फिल करू शकता. राईट, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. ही आपली बॅच आहे इग्नाइट अकॅडमीची. आयटीआय प्रिन्सिपल आणि डेप्युटी डायरेक्टर पदाचा सिलेबस सेम आहे. आपण बॅच लॉन्च केलेली आहे. सायंकाळी 8:30 ते 10 क्लास असतो. राईट, ज्याची फीस 10,000 प्लस जीएसटी आहे, पण 25% डिस्काउंट आपण बऱ्याच मुलांच्या आग्रहामुळे काही दिवस ठेवलेला आहे. राईट, आज तो डिस्काउंट चालू आहे, त्यामुळे तुम्ही 25% डिस्काउंट अप्लाय केल्यानंतर 7,500 प्लस जीएसटी ही तुमची फीस येतं. बॅचची बिलकुल 100% गॅरंटी आहे. पूर्ण सिलेबस लाईव्ह मध्ये कव्हर होईल. लागणाऱ्या नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. ओके, सर्व सॉफ्ट कॉपीच्या फॉर्मॅटमध्ये तिथं अपलोड होईल, टेस्ट अपलोड होईल, डेमो लेक्चर तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा, डेमो लेक्चर पण बघू शकता. राईट, ओके, तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.